हॅलो, मी योगिता. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी ठरवलं आहे माझ्या बाल्कनीमध्ये आणि घरामध्ये मी एकंदरीतच कुठले कुठले ट्रीज आणि प्लांट्स ग्रो करते हे तुम्हाला दाखवायचं आहे. होपफुली तुम्हाला आवडेल. आणि माझ्या बकेट लिस्टमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला करायच्या होत्या, तर मी हळूहळू मे बी तुमच्यासोबतच त्या पूर्ण करेन असं वाटतं आहे. सो लेट्स सी काय होतं आहे. बट आज बघूया माझ्याकडे काय काय झाडं आहेत. इथूनच सुरू करूया. इथे आहे एक रबर ट्री इंडोरमध्ये आणखी काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. झेड प्लांट माझं फेवरेट आहे. हे अतिशय लो मेंटेनन्स आहे, प्लस मला हे दिसायला खूप सुंदर वाटतं. मी ना स्वीट पोटॅटो पण ग्रो केला आहे. रिसेंटली मी फिश पॉइंटमध्ये पण ना रिअल ट्री टाकला आहे. हा माहिती नाही मला याचं नाव काय आहे, बट मला आवडलं होतं तर मी ॲड केलं आहे. झेड ट्री आणि स्नेक प्लांट्स. इंडोरमध्ये एवढेच आहेत. ॲक्च्युली मला इंडोरमध्ये ह्या बाजूला ना सेमी शेड असल्यामुळे मला ऑर्किड ॲड करायचे आहेत. ते ॲड केलं तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कमेंटमध्ये मला ऑर्किड असं टाईप करा म्हणजे मला कळेल. चला आता वर जाऊया. माझ्याकडे इकडे ग्रो बॅगमध्ये आहे पारिजातक. प्राजक्तांची फुलं येतात त्याला. त्याचा सडा पडल्यावर खूप छान दिसतं. इकडे आहेत 2 मँगोज. ॲक्च्युली या मँगोजची गंमत अशी आहे, माझ्या 2 मुलींनी ते 2 वर्ष आधी खाऊन लावलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला याची खरी गंमत वाटते. इकडे आहे जेड प्लांट. हा खूप लो मेंटेनन्स प्लांट आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे. इकडे तुळस आहे छोटीशी माझी. मी हिला डोरवर ठेवत असते कधी कधी खाली, पण खाली ऊन नाही मिळत, मग ती सुकते, म्हणून मी हिला मोस्टली वरच ठेवते. इकडे आहे विड्याची पानं. इकडे आणखी काही विड्याची पानं आहेत. हा छान ग्रो झाला आहे. मी याला सेमी शेडमध्ये लावला आहे कारण याला कम्प्लिटली उन्हात चालत नाही, तो मग पिवळा पडतो आणि मरतो. आणि हा आहे शेवगा ड्रमस्टिक्स. ह्याला मी आत्ता 2 महिने झाले लावला, 2-2.5 महिने, तरी पण हा खूप ग्रो झाला, खूप फास्ट वाढतो. त्याची पानं पण आपण यूज करू शकतो. शेंगा येतील तेव्हा येतील. इकडे रबर प्लांट आहे आणखी. इकडे आहे बेल. मी पूजेला 4-5 पानं तोडत असते बेलाची. इकडे आहे कृष्णकमळ. ह्यामध्ये 2 कलर्स लावलेत मी. ह्या बाजूला आहे मरून आणि सेम ह्यातूनच ह्या बाजूला स्प्रेड झालेला आहे, सुकला आहे त्याचा हा पर्पल. ह्याला आय गेस चमेली म्हणतात. माझी आई चमेली म्हणते. हा ग्रो होतो आहे जरा हळूहळू. पण मनी प्लांट, पांढरा चाफा. त्याचा सेंट छान येतो. रात्री झुळूक येते ना हवेची, त्यामध्ये छान नसा दरवळतो तो. ह्याच्या खाली आहे मोगरा. हा वेल असलेला मोगरा आहे. तुळस. ही आणखी एक छोटी तुळस. ही आहे अबोली. मला खूप आवडायची लहानपणी, म्हणून मी एक लावली आठवण म्हणून. ही आणखी एक तुळस. इकडे पालक ग्रो केलेली मी 1-2 वेळा भाजीसाठी काढून झाली आहे. आता मी बघते की याला सीड्स तयार होतात का. आणखी एक तुळस. इकडे मेथी होती, मी काढली आहे ती, आता झाली आहे. हा आहे मोती मोगरा. त्याला पण 1-2च फुलं राहिली. इकडे येतात आहे तुळस. इकडे काही चिलीज आहेत मी लावलेल्या. अजून चिली यायचे आहेत त्याला, यायचे आहेत. इकडे आहे बनाना ट्री. आणखी एक तुळस. तुळस तशा माझ्या फेवरेट आहेत. मला म्हणतात गोकर्णा. ॲक्च्युली मी इथे हार्ट शेप टाकला आहे. बरेच दिवस झाला त्याला कंप्लीट करायचा प्रयत्न करते, पण झाला नाही आहे अजून. होपफुली होईल आता काही दिवसांमध्ये. इकडे आहे लेमन. याला एक लेमन पण लागला आहे. परत इकडे आहे बोनसाय चाफा. आणि इकडे आहे जास्वंद. जास्वंदाची छोटी छोटी फुलं. त्याचं नाव माहिती नाही मला. आत एक व्हाईट लिली आहे
ती ओकेजनलच ग्रो होते कधी कधी इकडे ही. आणि इकडे हे माझे काही एक्सपेरिमेंट्स, मी मिरं लावली होती मे बी तेच आहे ते, नॉट शुअर, बघूया. आणखी एक जास्वंद आहे, हा येलो शेड समथिंग. आणखी इकडे मी काही लावले आहेत झाडं जे मला सॅकमध्ये मूव्ह करायचे आहेत. रातराणी आहे ही. इकडे मी एक जास्वंद तयार केला आहे, वेगळ्या प्रकारचा आहे तो. मलबेरी आहे, अंजीर आहे. आणि तिकडे मे बी काय ते ब्रह्मकमळ म्हणतात, पण ते ॲक्च्युली ब्रह्मकमळ नसतं, पांढऱ्या रंगाची जी फुलं येतात ती. आणि हा कुंदाची फुलं मे बी. आणि इकडे आहे हा ड्रॅगन फ्रूट. बघूया सॅकमध्ये कसा ग्रो करतो आहे काही दिवसात. आणि हा ना मोगरा आहे, मे बी मी तोडला नाही आहे, हा मी लावला नाही आहे, हा असाच ग्रो झाला इकडे. आणखी एक चाफा इकडे, हा लाल रंगाचा, दिसायला खूप सुंदर दिसतो हा, बट ना याला सेंट नाही आहे. याच्या खालीच मी एक खोपा पण बांधला आहे चिवसाठी, होपफुली यात चिव येतील कधीतरी. तिकडे पण एक खोपा लावला आहे, तिकडे गेल्यावर दाखवते. इकडे आणखी एक जेड आहे, आणखी एक गोकर्णाचं झाड आहे. आणि हा आहे कढीपत्ता. कढीपत्त्याच्या खाली ना बराचसा पुदिना ग्रो झालेला, मी त्याला कमी केला आहे आता. इकडे पण पुदिना ग्रो झाला आहे. तो पुदिना ग्रो झाला आहे ना तेव्हापासून याला कढीपत्त्याचा स्मेलच गायब झाला आहे. काय झालं आहे काय माहिती, त्याचं काहीतरी माल फंक्शन झालं आहे. येस. आणखी इकडे आहे तुळस, पाल, सॉरी, येस. आणि हा आहे स्पायडरचे 3-4 लावलेत मी, हे कुठेही मूव्ह करता येतात. स्पायडरला ॲक्च्युली अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात असं म्हणतात, आजूबाजूचे बॅक्टेरियाज किल करतो तो. हा आहे रोज, हा लाईट पिंक आहे ॲक्च्युली, कॅमेरामध्ये व्हाईट दिसतो आहे. इकडे आणखी तुळस, आणखी एक चिवचं घरटं लावलं आहे. आणि मग इकडे पाणी ठेवत असते चिमण्यासाठी, आणि थोडं फूड पण ठेवतं इकडे, बट ते दिसत नाही. म्हणजे मी जेव्हा जेव्हा येते वर तेव्हा नसतात, पण आवाज खूप येतो खाली, आणि जेव्हा येऊन बघतो तेव्हा त्या उडून जातात मे बी. इकडे आणखी एक रोज आहे, पिंक, छोटे छोटे येतात. हा इकडे वाळलेत असे येतात. हा रेड रोज, ही जाई आहे आय गेस. यावर्षी खूप छान भरली आहे. मी 2 वर्ष झाले घरी ग्रो केली होती सॅकमध्ये, बॅगमध्ये, पण ती कधीच आली नाही आहे. पण यावेळेस मस्त ग्रो झाली आहे आणि तिला फुलं पण येतात. याचा छान सुगंध येतो रात्रीला. हा ऑरेंज रोज आहे, 1 मोर ऑरेंज रोज, वाढलीच जरा. इकडे रेड रोज, रोजेस. इकडे येलो, खूप सारी आली आहेत येलो पण. इकडे छोटू तुळस ऑटोमॅटिक ग्रो झाल्या आहेत. त्या मला क्लीन करायला लागणार आहे, भरपूर कचरा झाला आहे ह्यामध्ये ग्रो. आणि ही आहे कोरफड, खूप मोठी आहे. ॲक्च्युली मी ऐकलं होतं की कोरफडनं आपल्याला साईन देते एअर प्युरिफाय आहे की नाही आहे. आजूबाजूला जर खराब एअर असेल त्याच्या शेंड्यांना लाल रंग होतो. आणि खरंच मध्ये ज्या वेळेला AQI खराब होता ना त्याच्या शेंड्यांना लाल रंग आलेला, आणि आता गेला आहे. आणि आता मी AQI चेक करते मोबाईलला, तर सॅटिस्फॅक्टरी येतो आहे. सो असं झालेलं सगळीकडे त्यावेळेला. आणखी एक तुळस, ॲक्च्युली मला माहिती नाही, याचा सेंट ओव्यासारखा येतो पण. आणि माझ्या मुलींना शहरामध्ये फ्रूट्स तोडायची मज्जा मिळावी म्हणून मी चिकू पण लावला आहे ग्रो बॅगमध्ये. आणि याला छोटे चिकू आले आहेत मे बी, मला दिसत आहेत का? खूप येते माझ्या चेहऱ्यावर, मला कॅमेरामधलं काही दिसत नाही आहे. आणि ही आहे कामिणीची फुलं नाही आहेत, कळ्या येतील थोड्या दिवसात. त्याचा पण सेंट खूप छान येतो, आणि फक्त उन्हाळ्यात येतात ही फुलं. आणि खूप मोठं ग्रो होतं हे झाड. इकडे पेरू पण लावला, पण तो काही फारसा ग्रो केला नाही, आणि वाळत पण चालला आहे. मला मे बी ऊन इकडे कमी मिळतं. बघूया आता काय. आता काय ग्रो करायचं बघूया तिकडे, कारण इथे थोडी स्पेस आहे माझ्याकडे, इथे पण जरा आहे. कधी मी व्हेजिटेबल्स ग्रो करते म्हणून पण थोडं ठेवलं आहे, पण मला वाटतं तरी ॲडजस्ट होईल इथे. सो मी लवकरच काही झाडं ॲड करणार आहे, आणि त्याची पण अपडेट तुम्हाला देईलच.
कसं वाटलं मला कळवा. तोपर्यंत बाय बाय.